नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, जी समोर गोड बोलते पण तुमच्या प्रगतीनंतर अचानक दूर जाते? काही लोकांचा असा विश्वास आहे की मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर आणि नात्यांवर होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, नात्यातील कोणत्या 3 प्रकारच्या व्यक्तींपासून सावध राहावे, अशी लोकमान्यता आहे. नकारात्मक वातावरणाची कोणती संकेत लोक सांगतात आणि मन शांत ठेवण्यासाठी व सकारात्मक राहण्यासाठी कोणते आध्यात्मिक उपाय करावेत. हा व्हिडिओ श्रद्धा, लोकपरंपरा आणि आध्यात्मिक विचारांवर आधारित आहे. मत्सराचे नाते. कधीकधी आपल्या यशाने सर्वजण आनंदी होत नाहीत. काही लोक सतत तुलना, तुमचे चांगले झाले की अस्वस्थ होतात आणि तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेतात. अशा नात्यांमध्ये अंतर ठेवणे, अनावश्यक वैयक्तिक माहिती न सांगणे आणि शांतपणे वागणे अधिक हिताचे ठरेल. गोड बोलणारे पण पाठीमागे वेगळे वागणारे. अनेक वेळा लोक समोरून कौतुक करतात, पण मागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात. विश्वास ठेवताना वेळ घ्या. प्रत्येक हसणारा चेहरा मनापासून शुभेच्छा देतच असं नाही. सतत नकारात्मक पसरवणारी अशी काही माणसे असतात. प्रत्येक गोष्टीत अपयशच दाखवतात. सतत भीती निर्माण करतात आणि तुमचा आत्मविश्वासही कमी करण्याचा प्रयत्न करतात. मानसिक शांतीसाठी अशा वातावरणापासून शक्य तितके दूर राहणे उपयुक्त ठरू शकते. सकारात्मक आध्यात्मिक उपाय. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार रोज काही मिनिटे नामस्मरण करा. घरात शांत वातावरण ठेवा. राग आणि द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करा. गरजूंना मदत करा. प्रार्थना, ध्यान आणि आपल्या श्रद्धेनुसार उपासना करा. हे उपाय मानसिक धैर्य आणि सकारात्मक विचार वाढवण्यास मदत करू शकते. प्रेरणादायी कथा. एका गावात 2 मित्र होते. एक नेहमी इतरांच्या यशावर जळायचा, दुसरा सर्वांसाठी चांगलेच विचारायचा. काळ गेला. पहिल्याचा राग आणि मत्सर वाढत गेला. दुसरा मात्र शांत, समाधानी आणि प्रगती करत राहिला. गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले, इतरांसाठी वाईट विचार करणारा माणूस सर्वात आधी स्वतःचीच शांती गमावतो. ही कथा आपल्याला शिकवते की सकारात्मक विचार आणि चांगले कर्म हेच संरक्षण आहे. मित्रांनो, लोकमान्यतेनुसार नकारात्मकतेपासून सावध राहणे महत्त्वाचे मानले जाते, पण कोणावरही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नाही. विश्वास, संयम, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि सत्कर्म यावर भर दिल्यास मन अधिक शांत आणि स्थिर राहू शकते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.